मित्रो, एक जात जेव्हा आपण सगळे संघटित होऊ असा उद्घोष जोरात करते, तेव्हा इतर जाती जागरूक होतात आणि त्याही म्हणतात की आपणही संघटित झालं पाहिजे. आणि संघटित होणं, जातीचं संघटन म्हणजे काय हे बऱ्याच जणाला या देशामध्ये अजून लक्षात आलेलं दिसत नाही. जातीच्या संघटनेचा विषय आला, त्या जातीच्या संघटनेचा जेव्हा एकजुटीचा विषय येतो, तेव्हा त्या जातीतली माणसं त्या जाती अंतर्गत येणाऱ्या जातींना समाविष्ट करून घेतात का, आणि जे कोणी नेतृत्व करत आहेत ते त्या जातीतील सर्वांना आपलं समजतात का, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा ठरतो. काय होतंय, एखाद्या जातीतले माणसं जेव्हा एकत्र येऊ इच्छितात, तेव्हा त्या जातीमधल्या काही अनेक उपजाती असतात. ते मग वेगवेगळ्या जातीत, आपल्या देशामध्ये एकच जात नाही, हजारो जाती आहेत. देशाचा अभ्यास केला तर. आणि या जातीचं एक रोग असा आहे, जसं एका माणसापासून कोरोना दुसऱ्या माणसाला झाला आणि जगामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला, हा प्रमाण मग त्याला लस देऊन काही गोष्टी करून तो आटोक्यात आला. पण हा जातीचा कोरोना काही आटोक्यात अजून फारसा येताना दिसत नाही. त्या कोरोनाचा, जसं काही जण म्हणत होते ना, थंडीच्या दिवसात कोरोना जास्त वाढते, उन्हाळ्यामध्ये करपून जाते, तसा काही तोही कोरोना काही उन्हाळ्यात करपला नव्हता. एप्रिल मे मध्ये तर त्यानं लई जोर केला होता. तसं हा जोही कोरोना जे आहे जातीचा, महाभयंकर आहे. तो अजून पाठलाग करायला सोडत नाही. हा काय करतो, जसा माणसाला त्या कोरोनानं एक माणूस दुसऱ्या माणसापासून दूर राहण्यासाठी सांगितलं होतं, सोशल डिस्टन्स, तुम्ही एकमेकापासून दूर राहा, असं शासनाला सांगावं लागलं. इथं सुद्धा सांगण्याची गरज नाही. इथं एक जात दुसरे, ब्राह्मण, मराठ्याला शूद्र लेखते, मराठा अजून कोणाला तरी शूद्र लेखते, ते ज्याला मराठा शूद्र लेखते ते त्याच्या जातीतल्याला अजून शूद्र लेखतात. हे जे इतरांना तुच्छ लेखण्याची जी एक मनोवृत्ती या देशामध्ये ज्यांनी विकसित केली, त्या हरामखोरांनी अतिशय जाणीवपूर्वक केली का, तो झाला भाग. जसा कोरोनाचा जंतू जाणीवपूर्वक तयार केला का झाला, आज जसा वाद अजून सुटला नाही, तसा हा जातीचा कोरोना जाणीवपूर्वक तयार करण्यात आला का तो कालौघात तयार झाला. आणि तेव्हा जेव्हा तो निर्माण झाला होता, असा काही विषमतावादी होता का नव्हता याच्याबद्दलही वाद आहे. व्यवसायाने तयार, असं वेगवेगळ्या कारणांनी तयार झाला असं म्हणतात. असो, तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हा एक जात जेव्हा संघटित होऊ इच्छिते, पण त्या जातीमधले जो माणूस त्याचं नेतृत्व करतो, किमान त्या जातीच्या उपजातींना तरी एकत्र घेऊन जाण्याची त्याची मानसिकता आहे का, हा प्रश्न फार महत्वाचा आहे. मग तो जर म्हणत असेल की या जातीतला मी श्रेष्ठ आहे, पुन्हा त्या जातीमध्ये पुन्हा मी श्रेष्ठ आहे,
मग असं जेव्हा म्हटलं जाते तेव्हा त्या जातीच्या संघटनेचे सुद्धा शकले उडतात. समजा एक जात आहे, आपण एक उदाहरण कोणतीही घ्या, त्यामध्ये पुन्हा जर तो त्या जातीतले उपजाती एकमेकाला भांडत असतील, नाही रे आम्ही श्रेष्ठ आहोत, तुम्ही श्रेष्ठ आहोत, नाही रे आम्ही गडीवरचे आहोत म्हणून श्रेष्ठ आहोत, तुम्ही गडी खालचे रे श्रेष्ठ आहात, तुम्ही कोकणस्थ आहात म्हणून, कोणी जर कोकणस्थ म्हणून श्रेष्ठ समजत असेल, कोणी देशस्थ म्हणून श्रेष्ठ ठरवत असेल, कोणी स्वतःला हे आम्हाला परंपरेमध्ये कुठं कधीतरी एक पद होतं म्हणून श्रेष्ठ समजत असतील, तुम्हाला ते पद नव्हतं म्हणून तुम्हाला कनिष्ठ लेखत असेल. अशा वेगवेगळ्या कारणाने पदा सुद्धा हे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न जेव्हा होतो तेव्हा ज्यांना ज्यांना हे दुखवले जातात ते हळुवारपणे बाजूला जातात. तुम्ही स्वतःला श्रेष्ठ समजता का? मग तुमच्यापेक्षा जे जे होरं पडलेले आहेत या श्रेष्ठत्वाच्या अहंकाराने ते माणसं मग त्यांना जवळचे वाटतात, होरं पडलेले. लक्षात आलं? भारतीय माणसाला इथल्या अस्पृश्य माणसांना, याला ज्यांना अस्पृश्य लेखलं, ज्यांना या देशात दलित लेखलं, त्यांना अमेरिकेतला निग्रो आपला वाटतो. अमेरिकेतले काळे त्यांना आपले वाटले का? कारण तिथल्या गोऱ्यांनी सुद्धा तिथल्या निग्रोना तुच्छ लेखलं, काळ्या रंगाचा आधार घेऊन. खरं तर अमेरिकेतले ते मूळ निग्रो, तिथले ते मूळ रहिवासी, या दुसऱ्या देशातून, वेगवेगळ्या देशातून गेलेल्या लोकांनी त्यांच्यावर आक्रमण करून अमेरिका बनलेली आहे. लक्षात आपण ठेवलं पाहिजे. मग इथल्या माणसाला वाटते की ते माणसं सुद्धा होरं पडलेली आहेत, ती माझी बांधव आहेत. म्हणून तिथल्या निग्रो असणाऱ्या आणि निग्रोचं समर्थन करणाऱ्या व्यक्तींना भारतातली जी माणसं जातीयतेनं होरपळलेली आहेत, विषमतेने होरपळलेली आहेत, ती मग त्यांना सुद्धा ही आपली वाटतात काही प्रमाणामध्ये. जसं इथल्या हिंदूंना बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान मध्ये जेव्हा हिंदूवर अत्याचार होतो तेव्हा इथल्या हिंदूंना वाटते ती माझे बांधव आहेत, त्यांच्यावर अत्याचार होता कामा नये. तिथं ते जेव्हा विखुरले गेलेले आहेत म्हणून त्यांच्यावर अत्याचार होतोय. तुम्ही जर इथं भारतात सुद्धा हिंदू तुम्ही विखुरले गेलात तर बटेंगे तो कटेंगे नारा दिला. लक्षात आलं? मग असा नारा येतो आणि त्या नाऱ्याचा परिणाम असा झाला आणि या सध्याच्या निवडणुकीमध्ये तो जास्त प्रमाणात प्रचलित झाला आणि लोकांना असं वाटलं बांगलादेशची परिस्थिती इथं जर निर्माण होऊ द्यायची नसेल, काही हिंदू संघटनांनी हळुवारपणे हा प्रचार आतून फार मोठ्या प्रमाणात केलेला आहे, बटेंगे तो कटेंगे. पण ते काय करतात, फारसं चर्चा करत नाहीत. काही जण करायचं थोडं, बोलायचं जास्त, अशा पद्धतीचा प्रचार असतो. पण ते हळुवार बोलायचं नाही. काही जण हळुवारपणे घरोघरात जाऊन बरोबर प्रचार करून बरोबर हे विचार मांडलेले आहेत. मला सांगायचं या निमित्तानं आहे की मला जो विषय सांगायचा होता तो असा की जेव्हा एक जात संघटित होण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्या अंतर्गतही जो विखुरलेपण असते, ते तुच्छतावाद जे पेरला जातो. उदाहरणार्थ नांदेडमध्ये एकाने सांगितलं की मी 96 कोळी, मग दुसरं 96 कोळी म्हटल्यानंतर 92 कोळी काहीतरी आहेत म्हणा, काहीतरी ते 92 कोळी
काय कुळी जाळी हे सगळं खोटारडं आहे. मी तर तुम्हाला स्पष्ट अनेकदा सांगितलेलं आहे. कारण मानवजातीचा इतिहास ज्याने अभ्यासेल, मी अनेकदा म्हणतो की लाखो वर्ष युवा संस्था नव्हती. तुम्ही इतिहासाचा अभ्यास करा, मानवजातीच्या इतिहासाचा अभ्यास करा. लाखो वर्षे, पुन्हा एकदा स्पष्ट सांगतो, तर माणूस इथली अवलाद, आपलं प्राणी जसे आज अवलाद पैदा करतात तसा करत आलेला आहे. सगळं संकर आहे. लग्नच नव्हते. लग्न नसताना जसं भेटेल तसं चालू होतं. जशी पोटाची भूक, जे भेटेल ते खाऊन भागवत होता, जसं पोटाखालची भूक भेटेल तिथं भेटेल तसं भागवून त्यातून अवलाद पैदा होत होते. अशा पद्धतीने ही भारतीय अवलाद पैदा झालेली आहे. याच्यामध्ये मग इतर देशातले जे आक्रमक आले, इतर देशातून आक्रमक आले, त्यांनी येताना बायका घेऊन आल्या नव्हत्या. त्यांनी धुमाकूळ घातला होता. तो खूप मोठा इतिहास आहे. त्यामुळे या बाबतीत कोणीतरी रक्तशुद्ध आहे आणि आम्ही श्रेष्ठ आहे, हा केवळ आणि केवळ अज्ञानाचा भाग आहे. मानवशास्त्र वाचा तुम्ही आणि मानवजातीचा मुळातून इतिहास वाचा. तुम्हाला हे अहंकार दूर होऊ शकतो. आता एवढं सगळं सत्य असताना जरी काही जण नाही आम्ही श्रेष्ठच आहोत म्हणत असं, तर नाक कापलं तरी भोक आहे म्हणायचा प्रकार आहे. लक्षात आलं का? तर मी तुम्हाला हे सांगत होतो, हे सगळं आम्ही श्रेष्ठ आहे म्हणलं की काय होते की दुसरे ज्यांना या देशामध्ये कनिष्ठतेचा शिक्का मारण्यात आलेला आहे, ते कनिष्ठ नाहीत, परंतु शिक्का मारण्यात आलेला आहे. कोणी श्रेष्ठ कनिष्ठ नाही हे सत्य महापुरुषांनी अनेकदा सांगितलंय, संतांनी अनेकदा सांगितलंय, तरी अजून डोक्यामधलं शेण बाहेर पडायला, विषमतेचं शेण बाहेर निघायला तयारच नाही. कारण काही जणांची अजूनही मेंदू कुठं राहायला पाहिजे, इथं मेंदू असला तर चलते डोकं. काही जणांचा गुडघ्यातच मेंदू आहे अजून, ते गुडघ्यातला मेंदू इथं येईपर्यंत डोक्यात आणण्यासाठीला जी काही एक प्रबोधनाची प्रक्रिया असायला पाहिजे, ती प्रबोधनाची प्रक्रिया या देशामध्ये महापुरुषांनी सुरू केली. पण महापुरुषांच्या पायकाने त्याचा उपयोग आपलं सत्तास्थान मजबूत करण्यासाठी केला. मग आम्ही वेगळे, तुम्ही वेगळे, आपण एक आहोत असा विचारच फारसा येऊ दिला नाही. कारण जेव्हा जेव्हा माणसाला वाटते की हे जो गट आपल्यासोबत याला, यातला आपण श्रेष्ठ आहोत किंवा आपण कनिष्ठ आहोत, ते आपल्याला कनिष्ठ लेखतात, मग आपण एक राहिलं तरच आपल्याला, नाहीतर बट्टेंगे तो कट्टेंगे, मग त्याच्यामध्ये अजून बट्टेंगे तो कट्टेंगे. लक्षात आलं? मग ही एक जात संघटित झाली की दुसऱ्या जाती पण आपापला आपणही संघटित झालं पाहिजे. आता महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली सकल मराठा या नावानंच, म्हणजे मराठा समाजातले शेकडो भेद आहेत. एक जात म्हणजे काय, ज्याच्या भावकी आणि सोयरे म्हणजे एक जात. भावकी आणि सोयरे म्हणजे एक जात म्हणजे काय, ही एक भावकीचा समूह आहे, यांची सोयरीक ज्यांच्यासोबत होते परंपरेनुसार. आता प्रेमविवाह पळून जाऊन आणि लग्न न होता हे शारीरिक संबंध हा एक अजून वेगळा विषय आहे. भावकी आणि त्या भावकीचं ज्यांच्यासोबत एक भावकीचा समूह आहे समजा, या भावकीचा समूह ज्यांच्यासोबत लग्न होऊ शकतात ती एक जात असते. ही खरी ही जात असते. आता काही जण समजा गडीवर ज्यांना जे पद भेटलेत, कोणी देशमुख असेल किंवा कोणी असेल, ते आम्ही गडीवरच्या सोबतच लग्न करणार, इतर आम्हाला करणार नाही, अशा पद्धतीचे म्हणजे आम्ही वेगळे आहोत.
देशमुख वेगळे, पाटील वेगळे, आम्हाला असं वेगवेगळेच होतं. पाटील देशमुखाला तुच्छ लेखते, देशमुख पाटलाला तुच्छ लेखते, पण परंपरेमध्ये देशमुख आम्ही श्रेष्ठ आहोत असं म्हणतात. या सगळ्या नादापायी हे तुच्छतावाद पेरल्यामुळे मनोज जरांगे पाटलांना मी ह्या सगळ्या मराठ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला, पण याचे ह्या 96 कोणी 92 कोळी म्हणून जे उद्गार काढण्यात आले याचे शकले झाले राजकारणात. आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे जे संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता, अजून होईल मजबूत, पुन्हा एकदा होईल मजबूत, पण कसं असते, तुम्ही घाव घालत राहिलात असं सातत्यानं, आम्ही श्रेष्ठ आणि तुम्ही कनिष्ठाचे, तर माणसाची मनं दुखवली जातात. किती वेळेस मलमपट्ट्या करायच्या, किती वेळेस जखम दूर करायची, त्या जखमीवर परत परत जर घाव घालत असाल ती जखम चिघळत राहणार आहे. आता हे कोणीला सांगावं, आपल्या राजकीय स्वार्थापोटी. अरे कोणीतरी सांगितलेलं असते त्याला, अरे तू असं म्हण, म्हणजे काय होते की हे एवढे आपले एकत्र येतात. मग हे काय करते पिल्लू, त्याचं मेंदूच एवढं असते, ते पिल्लू म्हणते हां तसं म्हणतो र म्हणते. हे कुठंतरी बिड्या ओढत किंवा दारू पीत चर्चा करून तयार करतात कुठेतरी. हे काय फार मोठ्या विचारवंत नसतात किंवा यांना काही वैचारिकतेचं काही अधिष्ठान नसते असं बोलणाऱ्याला. हे गावावरून वळून टाकलेले असतात, याच्यात काही वैचारिकता फार नसते, काय नसते. त्यामुळे हे कुठेतरी मग वैचारिकचं अधिष्ठान असणारे माणसं आहे, एका विचाराचं अधिष्ठान असणाऱ्या ठिकाणी एखाद्या प्रगल्भ समतावादी पुरोगामी विचारधारेचं ज्ञानी व्यक्तीचं मार्गदर्शन घेऊन वाटचाल करतात. हे फाट्यावर बसून बेड्या ओढणारे कशाला, त्यांना कुठलं अधिष्ठान आहे, त्या विचाराचं अधिष्ठान नसते ना. मग हे आपल्या राजकीय स्वार्थासाठी बोलायला आहे, हे बऱ्याच समाजातल्या अनेकांना लक्षात येत नाही. आता लक्षात आले, काही काल लोक बोलत अरे चूक झाली आमची, असं या अशा चिल्लर बोलणाऱ्या लोकांच्या नादी लागायला नाही पाहिजे होतं, अशा पद्धतीने लोक आता बोलत आहेत. पण तुम्हाला सांगतो की हे एक एक वातावरण निर्माण करण्यासाठीचा एक मुद्दा म्हणून, वातावरण निर्माण करण्याचा मुद्दा म्हणून अशा पद्धतीनं, म्हणजे आम्ही काय करतो, विकासाला मारून आम्ही विजय होऊ शकणार नाही ना, मग विकाराला फुलून विजय होण्याचा प्रयत्नाचा एक भाग असतो. मग ह्या राजकीय स्वार्थापोटी, राजकीय महत्वाकांक्षेपोटी मला काही देणे घेणे, मला सत्ता मिळाली पाहिजे, माझ्या समाजाचे शेकडो तुकडे झाले तरी काय हरकत नाही, या तुकडे झाले काय आणि प्रेत पडले काय, त्या प्रेतावर उभा राहून माझा राज्याभिषेक मी करून घेईल सत्तेचा. इतकी हावरट मनोवृत्ती ज्यांची असते ते समाजाच्या समतेची भाषा करत नाहीत, तर समाजाचे तुकडे करून आपल्यासोबत एक एक तुकडा घेण्याची भाषा करतात. म्हणून अशा लोकांपासून सावध राहण्याची भूमिका घेणं गरजेचं आहे. मराठा सेवा संघ सर्व समाज एक आहे म्हणून गेल्या 25 वर्ष होऊन गेले. पुरुषोत्तम खेडेकर साहेब सगळा समाज एक आहे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या सगळ्यांनी एक आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ते फारसे एक येत नव्हते, पण इथं स्वार्थापोटी. आता बघा, लक्षात ठेवा, विचारानं एक आणणं आणि लोभानं एक आणणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या असतात. तुमचा लोभ फुलवून एकत्र आणणं आणि विचार फुलवून एकत्र आणणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या असतात. विचार म्हणजे काय, आपण एक आहोत आणि एक राहणं गरजेचं आहे, सगळे माणसंच एक आहेत, हीच मराठा सेवा संघाची विचारधारा आहे. हे विषमता पेरले, हे हरामखोराने पेरलेलं आहे असंच त्यांचं म्हणणं आहे. विषमता नको, पण आपल्याला किमान मराठा या नावाखाली सगळे एक येऊन ही विषमतेचं विष बाजूला सारू आणि मग इतरही महापुरुषांचा आदर, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, जे जे काही महापुरुषांनी समतेचा विचार मांडला त्यांना आदर्श मानून मराठा सेवा संघ वाटचाल करत आहे. आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे.
त्यामुळे त्यांनी जातीसाठी काम करणं आणि जातीयवादी मनोवर्तीने जगणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. बाबा हे या परंपरेने एका जातीवर अन्याय केलेला आहे किंवा या परंपरेने ह्या जातीतले अंधश्रद्धा आहे, जातीय श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना आहे, हे माणसाला घातक ठरणारे अहंकार आणि न्यूनगंड. जातीय अहंकार जसा घातक आहे, जातीय न्यूनगंड तसा अहंकार घातक आहे. सामाजिक एकोपा तर आहेत, पण मानसिक स्वास्थ्यासाठी ज्या माणसाला आपल्याला या या आपल्याला कमी लेखलं जातं, हे दुःख होते आणि त्याच्या मनामध्ये एक प्रकारचं सुडाची भावना पेटते, याला कशी खतम करून टाकू म्हणून. आणि ह्या सुडाच्या भावनेपोटी माणूस सुडानं पेटलेला असतो. हा माणूस मानसिक स्वस्थ राहू शकत नाही. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये न्यूनगंडाची भावना तयार झाली, तो मनानं खचला जातो. तर ह्या दोन्ही गोष्टी घातक आहेत. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी अहंकार म्हणजे न्यूनगंड आणि अहंगंड. न्यूनगंड म्हणजे मी कमी असण्याची भावना, अहंगंड म्हणजे मी श्रेष्ठ असण्याची भावना. ह्या दोन्ही घातक गोष्टी आहेत. म्हणून महापुरुषांनी अनेक परिवर्तनवादी विचारधाराने हे जातीय अहंकार दूर करण्याचा आणि जातीय न्यूनगंड आणि अहंगंड दूर करण्याचा प्रयत्न केला. मराठा सेवा संघ हा विचार देऊन माणसं एकत्र आणण्याचा प्रयत्न करते. आणि इथं मनोज जरांगे पाटलांना तुम्हाला आरक्षण मिळवून देतो आणि आरक्षण हे आपला हक्क आहे, त्यांच्या प्रयत्नाला बऱ्याच काही प्रमाणात यश आलं. कुणबीचे दाखले सापडले आणि मग आता ते आरक्षण काही लढा अजून चालू आहे. इथं लोभापायी आलेले लोक जे आहेत, कारण तुम्हाला हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, हे लोभापायी आलेले लोक विचाराचं अधिष्ठान असलेले असतील याची काही खात्री देता येत नाही. म्हणजे सकल समाज एकत्र का करायचा आहे, तर आरक्षण मिळवायचं आहे. आरक्षण मिळलं की सकल समाजाचे शेकडो शेकले करताच येतात ना, पुन्हा आहेतच शेकले, फक्त जोडलेले आहेत, अशी त्यांची धारणा आहे. आपण सगळेच आपला हावत्र फक्त थांबा की एकत्र करूत म्हणजे बरे दिसतात, जास्तीत जास्त दिसतात, म्हणजे सरकारवर दडपण येते आणि मग आपल्या मागण्या मान्य होतात. ही विचारधारा काही जणांची असते, पण काही जण नाही. आपण सगळे एक आहोत आणि आपण संघटित राहू, आपल्या मागण्या मान्य होतात, हे एक भाग असते. पण हे लोभापायी आलेली माणसं, लोभ संपला की दूर जात. विचारानं संघटन होणं, सोयीसुविधा देणारा माणूस, सोयीसुविधा उपलब्ध करून देणारा माणूस सोयीसुविधा उपलब्ध करून देईपर्यंत गोड वाटतो आणि सोयीसुविधा त्याच्याकडून लोभ पद प्राप्त करून घेणं, त्याच्याकडून काही प्राप्त करून घेणं झालं की मग त्याची जात काढली जाते. कारण हे फक्त सोयीसुविधासाठी पाय चाटणारी माणसं, हे लक्षात ठेवा, ही घातक असतात. कारण ती विचारानं तुमच्यासोबत जुडलेली नसतात. म्हणून विचारानं जुडलेली माणसं सोबत ठेवणं ही तुमची शक्ती असते. लक्षात आलं का? म्हणून हे लोभानं आलेली माणसं, लोभ दूर झाला की दूर जातात. म्हणून विचाराची माणसं विचारानं सोबत राहतात, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. राजकारणातला आणखीन एक मुद्दा मी महत्त्वाचा सांगतो. राजकारणामधली माणसं काय सातत्यानं सांगतात, मग तुम्हाला हे सगळे लोभ देतो, लोभ प्राप्त करतो, तुमचा जो लोभ आहे ना ते देतो. कारण ते सुद्धा विचाराचं अधिष्ठान म्हणून हे विचार मांडत नाही. आपण सगळे एक आहोत, ही भूमिका मांडणारी माणसं राजकारणात फार कमी आहेत. आणि विषमतेच्या विरोधामध्ये भूमिका घेणारी माणसं स्पष्टपणे घेतलं तरी हे दुखवेल, ते दुखवेल असं वाटते. आता काय झालं, मी तुम्हाला हा एक मुद्दा आता सांगून थांबणार आहे. मराठा समाज एक होऊन हा विकास आघाडीकडे वळला लोकसभेमध्ये, आणि लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये, तरी देशात तर आलेलेच आहे पण महाराष्ट्राचं सांगतो, चांगलं यश मिळालं. आणि चांगलं यश मिळालं
ओबीसी जागा झाला आणि ओबीसीने यावेळेस एकजुटीनं महायुतीकडे गेले. लाडक्या बहिणी तर राहत्याच, पण ओबीसी समाज महायुतीच्या पारड्यात पडला आणि आज काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची महाराष्ट्रामध्ये बेहाल झाली आहे. म्हणून कुठला तरी समाज एकीकडे झुकला की इतर समाज एकीकडे झुकतात. काही जण एखाद्याला समजा वाटलं मला भगवा फडकवायचा आहे, एखादं म्हणला मला भगवा फडकवायचा म्हणलं की दुसरा म्हणते मला हिरवा फडकायचा आहे, तिसरा म्हणते मला निळा फडकवायचा आहे, तिसरा म्हणते मला हळदी रंगाचा फडकवायचा आहे. हे रंगारंगामध्ये फाटले जातात. मग एक रंगाच्या विरोधात फडकवायचा याची ताकद वाढाली गरे म्हणलं की दुसरे रंग एखाद्या आपल्याला जवळ असणाऱ्या रंगाच्या बाजूने जातात. मग आपला जरी रंग आपल्याला दाखवता आला नाही तरी. म्हणून हे लक्षात ठेवा. म्हणजे तुमचा रंग आणि तुमची जात किंवा तुम्ही एका जातीला जर कनिष्ठ लेखू लागलात, ज्यांना ज्यांना व्यवस्थित त्या कनिष्ठ लेखले ते एक होतात. लक्षात घ्या, आतून एक होतात, तुम्हाला ते सांगत नाहीत आणि मग तुमचा निपात होतो. म्हणून या सगळ्या माझ्या विचाराचा सार मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जेव्हा संघटित होण्याचा भाषा करता तेव्हा दुसरे पण संघटित होतात. हे लक्षात ठेवा. ते झोपलेले नसतात. एखाद्या वेळी त्यांना झोप लागलेली असते त्याची, पण सगळे झोपलेले नसतात. मग ते जेव्हा जाग होतात तेव्हा तुम्हाला झोपवतात. हे लक्षात ठेवा. त्यामुळं आपल्याला लोकशाहीमध्ये ज्याला ज्याला मोठं व्हायचं आहे त्यांनी हा श्रेष्ठत्वाचा अहंकार बाजूला ठेवून सकल समाज, सर्व समाज एक आहे ही भावना घेऊन सर्व समाजाच्या हितासाठी जे काही योगदान देता येईल ते देत याचा अर्थ काही जणाला सोडायचं असं नाही, तर सर्वांना जे काही तुमच्या विचारधारेचे असतील, तुम्हाला मानणारे असतील, तुम्हाला सपोर्ट करणारे असतील, त्यांच्या विकासासाठी तुम्हाला प्रक्रिया राबवावीच लागेल. आता तुम्ही आता तेवढं जरी मानवतावादी होत नव्हता, सगळ्याच जे काटे टाकणाऱ्याच्या वाटेवरही फुलं टाकण्याची मानसिकता नसेल, तर जे फुलं टाकतायत त्याचं तरी किमान संघटन करून त्या संपूर्ण म्हणजे काटे टाकणारेच परत फुलं टाकण्याचा सोंग घेऊन जर येत असतील तर ते घातक ठरेल. म्हणून जे फुलं टाकतायत, तुम्हाला विचारानं मानतायत, तुम्ही व्यक्ती म्हणून मानतायत, तुमची जात, तुमचा वंश, तुमचा काही काढत नाहीयेत, त्यांच्या मनात ते नाही, अशा माणसाचं पहिल्यांदा तुम्हाला संघटन करणं गरजेचं आहे. आणि हे जर तुम्ही संघटन करू शकलात आणि हे मात्र एका जातीतलं नको, कारण एका जातीतलं म्हटलं की मग दुसऱ्या जाती तुमच्यापासून दूर जातात. म्हणून तुम्हाला मग कुठल्याही जाती धर्मातली माणसं तुमच्या विचाराला आणि तुम्हाला मानत असतील त्यांच्या त्यांना पहिल्यांदा त्यांचं संघटन करा आणि दुसऱ्यांदा जे मानत नाहीत, लोभासाठीच फक्त सोबत येतात, त्यांच्यावर वॉश ठेवून त्यांच्या का मानत नाही त्यांचे कारण मीमांसा करून त्यांच्या मनातलं जे विष आहे जातीचं असेल किंवा इतर काही विष असेल ते काढून टाकण्यासाठी तुम्हाला एक प्रबोधन यंत्रणा तयार करावी लागेल. हे निरर्थकता लक्षात आणून देणारी यंत्रणा. आणि मग त्यानं शुद्ध होऊ लागला, त्याच्यातून आला बाहेर, मग त्याला तुमच्या विश्वसनीय गोटात घ्या. त्याला तोपर्यंत ठीक आहे, जो तुम्हाला मताचा तुकडा पाहिजे असेल तर त्याला भाकरीचा तुकडा फेकून ठेवा जवळ. कुत्र्याला कुटका नाही टाकला तर ते दूर जाते, कुठलं तरी घर बघते, मग दुसरीकडे बघ, पण त्याला तुकडे टाकत ठेवात काही दिवस. परंतु त्यानं फक्त तुकड्याचा तुमच्यावर प्रेमासाठी तो नाही आला आहे, फक्त त्याच्या तुकड्याच्या लोभापायी आलेला आहे. आणि अशा लोभापायी आलेले माणसं तुम्ही जर आपले समजून आपल्या विचाराचे समजण्याची जर चूक करत असाल तर मग ती माणसं तुम्हाला ऐनवेळी धोका देऊ शकतात.
म्हणून विचाराचे आणि तुमच्यावर प्रेम करणारी माणसं, विचारामुळे प्रेम करणारी माणसं, तुमचे ध्येयधोरण आवडतात म्हणून प्रेम करणारी माणसं, यांचा संघटनेला भर द्या, त्यावर काम करा आणि ज्यांच्या डोक्यात विषमतेची विचारधारा आहे ती दूर करून सगळं तुमच्याविषयीचं प्रेम निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कारण द्वेषी माणसासोबत घेणं म्हणजे बुडत्या जहाजामध्ये प्रवास करणे, हे लक्षात ठेवा. धन्यवाद.